चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच 18 जून मंगळवार, खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस। आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे निर्जला एकादशी। बघा, एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूसाठी समर्पित आहे। जो व्यक्ती एकादशीचं व्रत धरतो त्याची 100 पापातून मुक्तता होते आणि इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला व्रत धरणं शक्य नसते। अशा वेळेस तुम्ही एकादशीचा एखादा उपाय किंवा एखादी सेवा जरी केली तरी संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ तुम्हाला लाभते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या निर्जला एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा सेवा म्हणा तुम्ही, हा उपाय किंवा सेवा तुम्हाला मी सांगणार आहे जी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायची आहे। बघा, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे। या मंत्राने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील। या मंत्राने तुमच्या घरातील दरिद्रता, घरातील गरिबी कुठेतरी कमी होईल। तुमच्या घरामध्ये असणारं जे नकारात्मक वातावरण आहे ते कुठेतरी संपत जाईल आणि तुमच्या घराची प्रगती होत जाईल। तसंच या उपायाने तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल। संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्यापैकी बघा, आषाढी एकादशी असेल, देवशयनी एकादशी असेल, या काही एकादशी ह्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्यापैकीच जी निर्जला एकादशी आहे ना, ही निर्जला एकादशी उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आता आपल्याला काय करायचं आहे ते एकादशीच्या दिवशी रात्री झोपताना, म्हणजे रात्री तुम्ही 12ला झोपाल, 11ला झोपाल, त्याच्यात पण 12च्या आतमध्येच ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्ही देवघराच्या समोर जिथे भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर तुम्ही तिथे बसा। घरात लक्ष्मीचा फोटो असेल तिथे बसला तरीही चालेल, किंवा मग तुम्ही तुमच्या बेडवरती बसून जरी हा उपाय केला तरीही चालेल, ठीक आहे। याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे 7 वेलदोडे। हिरव्या वेलची, हिरव्या इलायची ज्या असतात त्या फक्त 7 वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक छोटासा कागदाचा एक तुकडा घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर काय करायचं, तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची। संपूर्ण आपलं जे मन आहे ते एकाग्र करायचं, शांत करायचं, डोक्यातले सगळे विचार काढून टाकायचे। आज मी ही सेवा करत आहे आणि या सेवेने माझं 100% काम घडणार आहे। माझी ही अपूर्ण असणारी इच्छा या सेवेने नक्कीच पूर्ण होणार आहे, हे पूर्ण डोक्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं स्वतःला शांत करून त्याच्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। सगळ्यात अगोदर एक हिरवा वेलदोडा घ्यायचा, जो स्वतःवरून 1 वेळा फक्त ओवाळायचा। उजवीकडून डावीकडे 1 वेळा ओवाळायचा, हाताची मूठ अशी बंदच ठेवायची आणि आता जो मंत्र सांगते तो मंत्र 7 वेळा म्हणायचा। सगळ्यात आधी म्हणायचं ओम हरी हरेश्वराय नमः, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पुन्हा म्हणायचं ओम हरी हरेश्वराय नमः, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, ठीक आहे। पुन्हा 3rd टाइम ओम हरी हरेश्वराय नमः, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, ओम हरी हरेश्वराय नमः, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, ठीक आहे। हा मंत्र 7 वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर हा जो वेलदोडा आहे, हिरवा वेलदोडा, तो देवघरामध्ये किंवा तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे जो कागद तुम्ही घेतलेला असेल ते कागदावरती ठेवून द्यायचा। पुन्हा दुसरा हिरवा वेलदोडा घ्यायचा, पुन्हा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि आत्ता सांगितलेला जो मंत्र आहे तो 7 वेळा ओम हरी हरेश्वराय नमः, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, हा मंत्र 7 वेळा म्हणायचा। पुन्हा तो वेलदोडा त्या कागदावर ठेवून द्यायचा। असे 7 घेतलेले जे वेलदोडे आहेत, 7च्या 7 वेलदोडे जे आहेत ते तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत, सांगितलेला मंत्र म्हणून इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे 7च्या 7 वेलदोडे तुम्हाला त्या कागदात ठेवायचे आहेत। 7 वेळा मंत्र म्हणून झाला, 7 हे वेलदोडे त्या कागदावरती
अर्पण केले की त्याच्यानंतर त्याची पुडी बांधायची, जसं आपण खाऊची पुडी बांधतो सेम तशीच. आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तेव्हा तुमच्या उशीखाली ही पुडी ठेवून द्यायची. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वेलदोडा हातात घ्याल तेव्हा प्रत्येक वेळी तो स्वतःवरून ओवाळायचा. दुसरा वेलदोडा घेतल्यावर पण तो स्वतःवरून ओवाळायचा, तिसरा घेतल्यावर पण तो ओवाळायचा, चौथा घेतल्यावर असे 7च्या 7 वेलदोडे तुम्हाला स्वतःवरून ओवाळायचे आहेत. त्यानंतर इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे आणि मग तो वेलदोडा त्या कागदावरती ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे. ह्या 7ही वेलदोड्यांची बांधलेली पुडी झोपताना उशीखाली ठेवायची आणि रात्री शांत झोपी जायचं आहे. जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ती पुडी उघडायची, त्यातील एक वेलदोडा काढायचा, अंघोळीच्या पाण्यात घालायचा, त्या पाण्यात स्वच्छ सुंदर स्नान करायचं. आता 6 वेलदोडे राहतील, यातील एक दुसरा वेलदोडा जो आहे तो उचलायचा आणि तुम्ही देवघरात जो दिवा लावलेला असेल त्या दिव्यामध्ये तो वेलदोडा घालायचा, त्या तेलामध्ये तो वेलदोडा जो आहे तो अर्पण करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम हरिहरेश्वराय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला तो वेलदोडा त्या तेलात टाकायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या 2 वेलदोड्यांचा यूज केल्यानंतर 5 वेलदोडे शिल्लक राहतील. हे 5ही वेलदोडे त्याच कागदात ठेवायचे आणि ती जी पुडी आहे ना ती आपल्या जवळ, आपली पर्स, आपलं पॉकेट, व्यवसाय असेल तर व्यवसायाचा गल्ला किंवा मग तुम्ही तिजोरीमध्ये, म्हणजे जिथे लक्ष्मीची प्राप्ती होते, जिथे धनलक्ष्मी खेचली जाते, जिथे तुमची भरभराट होते त्या ठिकाणी तुम्हाला ही 5ही वेलदोड्यांची पुडी ठेवायची आहे. जेव्हा पुढची एकादशी येईल, त्या एकादशीच्या दिवशी हेच 5 वेलदोडे घ्यायचे, अभिमंत्रित करायचे, सांगितल्या पद्धतीने स्वतःहून ओवाळायचे, सांगितलेला मंत्र म्हणायचा, 5ही वेलदोडे कागदामध्ये बांधायचे, रात्री झोपताना उशीखाली ठेवायचे, सकाळी उठल्यानंतर एक वेलदोडा तेलात म्हणजे दिव्यात घालायचा, एक वेलदोडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा, राहिले 3 वेलदोडे जे आहेत शिल्लक राहतील ते आपल्या उशीखाली ठेवून द्यायचे. ठीक आहे. पुन्हा त्या तिसरी एकादशी सेम याच पद्धतीने करायचं, 2 वेलदोडे वापरून त्यातील एक वेलदोडा शिल्लक ठेवायचा आणि जेव्हा शेवटचा वेलदोडा शिल्लक राहील तिसऱ्या एकादशीनंतर, तेव्हा तो एक वेलदोडा जो आहे तो फक्त एकच वेळा अभिमंत्रित करायचा आणि तो वेलदोडा मात्र कायम आपल्या जवळ, आपल्या तिजोरीत किंवा आपल्या देवघरामध्ये किंवा आपला व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी हा शेवटपर्यंत ठेवून द्यायचा. ठीक आहे. बघा, या उपायाने आर्थिक भरभराट होईल, घराची प्रगती होईल, कारण वेलदोडा हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करणार आहे. ज्याच्या वासाने किंवा ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी आकर्षित होते. ज्या घरात भगवान श्री विष्णूंची प्रार्थना, ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते. जेव्हा तुम्ही ही साधना कराल, जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल, तुम्हालाच खरं तर कळायला लागेल की हा उपाय केला आणि खरंच माझं हे काम झालं, हा उपाय केल्याने माता लक्ष्मी स्थिरावली, हा उपाय केल्याने बरकत आली, हा उपाय केल्याने माझ्याकडे खरंच जो पैसा आहे तो खेचला जात आहे. 2 ते 3 दिवसात अनुभवायला सुरुवात होईल आणि पुढे जसे तुम्ही हा उपाय कंटिन्यू कराल तसं अगदी 2-3 एकादशींमध्ये तुमची सगळी कामं तुमच्या मनासारखी होत जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून बघा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.